काल माझ्याकडे पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे कोण? भाऊ, वहिनी, म्हणजेच माझा मावस भाऊ आहे हा. तो यावलीच्या यात्रेसाठी आला होता. भाची लागली रडायला, त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही. भाऊ चिडला. तर मग काय, संध्याकाळी काय झालं, दुपारी पावसाचं वातावरण झालेलं होतं. संध्याकाळी तन्वीला, आरूला आणि गणेशला मोमोज खायचे होते छान. त्यांनी मग काय असे मोमोज भरून घेतले. मोमोजचे आकार ना मला खूप आवडतात. खूप छान या मुली आकार करतात. हे बघा, हे उकडायचे आहेत म्हणून चाळणीला तेल लावून त्यांनी छान असं भरून चाळणी आणली. मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता त्याच्यावर चाळणी ठेवणार आहे. मला भीती वाटायला लागली चाळणी जाते का पातेल्यात. तन्वीला म्हटलं तूच ठेव चाळणी. तर इकडे भात घातलेला मी शिजत आणि हे मोमोज तळायचे आहेत. राहिलेल्या पिठाचे पोरींनी काप केलेत, ते पण तळायचे आहेत. सगळ्यात जास्त मला ह्या मोमोजचा आकार आवडलेला आहे. तर मोमोजसाठी काय केलं त्यांनी, अंधार खूप झाला आहे, पाऊस मगाशी खूप आला होता, विजा वगैरे. गणेशने अजून तळायचे तोपर्यंतच सॉस वगैरे आणून ठेवला आहे. मी घेतले मोमोज तळायला. मोमोजचं जे सारण असतं त्यात काय तिने शिमला मिरची वगैरे घातलेली नव्हती, नुसता कोबी होता. कोबी छान, कांदा, कोबी, थोडं सॉस वगैरे, मीठ, थोडं मसाले वगैरे घालून असं त्यांनी छान असं सारण बनवतं. इतका सुंदर वास येत होता सारणाचा. आणि मी घेतले असे छान हे काप तळून. खारी टाईप झाले ते काप, जरा जाडसर तळले होते ना लाटल्यामुळे, ते खारी टाईप झाले होते. आणि इकडे उकडलेले मोमोज होते. हे बघा, छान आरावरती मोमोज उकडलेले आहेत. जरा ताट उघडूया, खूप वाफ निघते. मग कपड्यांनी धरून मी असं ताट उघडलं तर एवढी छान अशी आतून वाफ निघत होती आणि मोमोज इतके छान तयार झालेले होते. आतमध्ये एक मोमोज असा छान उकडून फुटलेला होता. आणि कोबीच्या भाजीचा मला ते जे सारण बनवलं होतं त्याचा वास इतका आवडलेला होता, इतका सुंदर वास येत होता. आणि तळलेले मोमोज पण खूप छान असे दिसत होते. याला हे मोमोज नाव कोणी ठेवले मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. बोलायला पण अवघड जातं आहे. छान, मग इकडे मोमोज तयार झालेले होते. मग आम्ही काय सगळ्यांनी छान असे मोमोज घेतले खायला ताटामध्ये काढून. उकडलेले, तळलेले काप असं सगळं आमचं चालू होतं रात्री. तन्वी काय ना काय नवीन पदार्थ बनवते, त्याच्यामुळे आल्यापासून वेगवेगळे असं खायला भेटतं आहे. कारण रोजचंच मग आपलं चालू असतं भाकरी, भाजी, चपाती. इकडे आरू, गणेश, मी सगळ्यांना खूप छान असे मोमोज आवडले होते आणि गरम गरम असल्यामुळे खूप छान लागत होते. मग चला म्हटलं, तन्वीची तारीफ तर झालीच पाहिजे. इकडे आत्या बसलेल्या आहेत. मग काय, आमच्या शेफची तारीफ करत करत आम्ही छान असे मोमोज खाल्ले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.